ट्रम्प टॅरिफला अमेरिकेतच विरोध. भारतावरील 50% आयात शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव. अमेरिकेने संसदेतील 3 प्रभावशाली सदस्यांची मागणी. राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार. पुढच्या आठवड्यात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता, तर जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यात मतदान. सूत्रांची माहिती. महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांना संघाचं मार्गदर्शन. थोड्याच वेळात सर्व आमदार रेशीमबागेतील संघ कार्यालयात जाणार. ते गेलेले आहेत. अजितदादांचे नेते गेलेले नाही. मतचोरी विरोधात पुन्हा एकदा काँग्रेसचा यल्गार. दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून वोट चोर. गद्दी छोड रॅलीचं आयोजन. राहुल, प्रियंका गांधीसह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते राहणार उपस्थित. देशात 2027 मध्ये जनगणना होणार. केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय. 2 टप्प्यात जनगणना होणार असल्याची माहिती. मोदी सरकारनं मनरेगा योजनेचं नाव बदललं. आता पूज्य बापूजी ग्रामीण रोजगार गॅरंटी नावानं ओळखली जाणार योजना. रोजगाराचा कालावधीही 100 वरून 125 दिवसांवर. एकनाथ शिंदेंचं आमदारांना स्पेशल गिफ्ट. निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्यांना बक्षीस. चांगली कामगिरी करणाऱ्यांची योग्य जागेवर निवड. एकनाथ शिंदेंचं आमदारांना आश्वासन. संभाजीनगरमध्ये आचारसंहितेपूर्वी प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून हालचाली सुरू झाल्या. त्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांना शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशीची कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले. कोल्हापूर शहरालगतच्या वसाहतींच्या आणि गावांच्या सुशोभीकरणासाठी शासनानं महत्त्वाचं पाऊल उचललं. 42 गावांमधील विकासाचा प्रश्न मार्गी लागणार. कोल्हापूरच्या उपनगरांचा विकास होणार. नवी मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सिडकोची घरं 10% स्वस्त होणार आहेत, तर 17,000 घरांसाठी लवकरच लॉटरीही निघणार आहे. महाराष्ट्र पुणे मंडळाच्या 4,000 घरांसाठी सोडत 16 किंवा 17 डिसेंबरला सोडत निघणार आहे. 2 लाखांहून अधिक अर्जदारांची प्रतीक्षा संपली. मध्य पश्चिम आणि फ्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे. माटुंगा ते मुलुंड, बोरिवली ते गोरेगाव, ठाणे वा शिवनेरूळ मार्गावर आज मेगा ब्लॉक असेल. सकाळी 11:05 ते दुपारी 3:45 मेगा ब्लॉक असणार. MMRDAनं ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतलाय. बोगद्यामुळे ठाणे ते बोरिवली अंतर केवळ 12 मिनिटात पार करता येणार. मे 2028 पर्यंत दुहेरी बोगद्याचं काम पूर्ण होणार. ठाण्यात 50% पाणी कपात लागू झाली आहे. प्रत्येक भागात दिवसातून 12 तास जुनी पद्धतीनं पाणी पुरवठा करण्यात येईल. पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन करण्यात आले. मराठी अनिवार्याकडे शाळांची पाठ दिसते. राज्य सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आल्याचं कळतंय. अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेत. विधिमंडळात सरकारनं लेखी उत्तराद्वारे माहिती दिली. मायानगरी मुंबईत दिवसाला 4 ते 5 अल्पवयीन मुली बेपत्ता होत आहेत. गेल्या 10 महिन्यात अपहरणाचे तब्बल 1187 गुन्हे दाखल करण्यात आले. बीडमध्ये पुन्हा मारहाणीची घटना घडली. ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची तक्रार करणाऱ्या तक्रारदाराला लाकडी दांड्यानं मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र गारठलेल्या अनेक शहरांचा पारा 10 अंशावर गेलेला आहे. नाताळपर्यंत हुडहुडी कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर काश्मीर खोऱ्यातही थंडीची लाट आली.